हॅलो, हा थोडासा आवाज वाढव. हा माईकचा थोडासा आवाज. तर बाताने मास्टर्स वर्सेस घासकोपरी मास्टर्स यामधील पुढील सामना सुरू होतोय. बाताने मास्टर्स संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. अर्थात घासकोपरी मास्टर्स संघ सलामीची जोडी आपण मैदानात पाठवायची आहे. सन्माननीय श्री नरेश पाटील यांना देखील इथे सन्मानित केलं जातं. मी आमच्या मंडळाचे मार्गदर्शक अर्थातच मधुकर रंजन सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. नरेशदादा पाटील यांना इथे सन्मानित केलं जातं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांना दाद द्यायची आहे. खरोखरच एक चांगलं आयोजन आहे आपल्या मंडळाचे क्रीडा मंडळासाठी केलं जात आहे. उपाध्यक्ष आहेत. जेवणाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. सर्व खेळाडू यांना विनंती आहे का जेवणाला सुरुवात झालेली आहे, सर्वांनी जेवून घ्यायचं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. घासकोपरी मास्टर संघाचा एक राखीव खेळाडू विजय आणि विकास सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. 5 षटकांचा हा थरार आता इथे पाहायला मिळतोय. अर्थातच घासकोपरी मास्टर संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. ते विजय आणि विकास. हॅलो, धन्यवाद डीजे. सामन्याला जरा लवकर सुरुवात करायची आहे. बाताने मास्टर्स वर्सेस घासकोपरी मास्टर्स या दोन संघांमध्ये सामना सुरू होते. पंचांचा इशारा येतोय. पहिलं षटक घेऊन होते तो गोलंदाज जयदीप. पहिला चेंडू आक्रमक फटका चेंडू हवेत जातोय. अप्रतिम झेल वाईडिश मिड विकेटमध्ये घेतला जातोय आणि पहिल्याच चेंडूवर विजय बाधून तंबूत परततोय. तर पहिल्याच चेंडूवर गोलंदाज जयदीपला मात्र यश मिळत आहे. पहिल्याच चेंडूवर काही आक्रमक फटका खेळण्याच्या नादामध्ये एक सोपा झेल तिथे उभा असलेला खेळाडू घेतोय आणि विजय माघारी परततोय. विजयांची जागा भरून काढण्यासाठी घासकोपरी संघाचा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. मांडूप टेनिस क्रिकेट जगतातील एक अष्टपैलू खेळाडू शिवसेनेचे माजी आमदार नगरसेवक सन्माननीय श्रीयुत अशोकदादा पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. टेनिस क्रिकेट जगतातील एक अष्टपैलू असा खेळाडू ज्यांची गणना केली जाते. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात ज्यांचे एक दहशत आहे. खरोखरच आपल्या सर्वांचे लाडके माजी आमदार नगरसेवक सन्माननीय श्रीयुत अशोकदादा पाटील साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतोय आणि साहेबांना विनंती करतोय की कृपया आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहे. ते आपल्या सर्वांचे लाडके माजी आमदार सन्माननीय श्रीयुत अशोकदादा पाटील आणि टेनिस क्रिकेटमधील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांनी आपलं नावलौकिक मिळवलेले आहेत असे आमदार साहेब माजी आमदार साहेब या व्यासपीठावर इथे दाखल झालेले आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा सामन्याकडे होतोय. फुलटॉस चेंडू फाईन लीगच्या दिशेने खेळला जातोय.
एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाते आणि बघता बघता दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज येथे परतताना देखील पाहायला मिळत आहे. ते 2 धावांबरोबर संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या धावसंख्येवरती. पहिल्याच चेंडूवर गोलंदाजाला यश मिळालं होतं ते जयदीपला. विजयला त्यांनी झेलबाद करून तंबूमध्ये माघारी पाठवलं होतं आणि त्यानंतर सुरेख गोलंदाजी देखील करताना पाहायला मिळतोय. जयदीप यांचा या षटकातील पुढील चेंडू, यावेळेस चेंडू हवेत खेळला जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांच्या बाजूला एक सोपा झेल मात्र तिथे सुटतोय. एक जीवदान मात्र मिळतंय आणि तत्पूर्वी 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी देखील परतण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं तिसरी धाव देखील इथे सहजरित्या पूर्ण होताना देखील पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण, जीवदान तर मिळतंय आणि त्याचवर 3 धावा देखील इथे पूर्ण करताना पाहायला मिळतात. या 3 धावांवर संघाची धावसंख्या 7 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत आहे, ते मात्र भाताने मास्टर्स संघाकडून. एक जबरदस्त कडक ऊन आणि या कडक उन्हामध्ये देखील एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा इथे आयोजन करताना पाहायला मिळते. 45+ चे खेळाडू या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतात. अग्री कोळी चषक 2022 काल जो अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला संघ आहे तो वडवली मास्टर्स ए संघ, ज्याने काल आपलं वर्चस्व या स्पर्धेमध्ये गाजवलं होतं आणि या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये वडवली मास्टर्स हे संघ हा दाखल झालेला होता. आजच्या दिवसात कोणता संघ या अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय ते पाहायचं आहे. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ इथे संपतोय. पहिल्या षटकाखेर धावसंख्या आहे ती मात्र 1 बाद 7 धावा. एका पहिलं आणि अर्थातच चांगलं षटक टाकलं जात आहे ते जयदीप यांच्याकडून. भाताने मास्टर संघाकडून दुसरं षटक कोणता गोलंदाजीसाठी येतो ते पाहायचं आहे. योगेश गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो बॅटची कड घेऊन स्क्वेअर लेग रिजनमध्ये. 1 धाव तर पूर्ण केली जाते. चेंडूची फेक येते, तत्पूर्वी दुसरी धाव देखील इथे पूर्ण होताना पाहायला मिळते. या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या 2 पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू थोडासा यॉर्क करण्याचा प्रयत्न, मात्र लो फुल टॉस होतोय. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला जातोय आणि 2 धावा मात्र ते सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. विकास एक आपल्या संघासाठी चांगली खेळी करताना देखील पाहायला मिळतोय. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल देखील पाहायला मिळतोय. योगेश पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतो. सामोरे फलंदाज आहे तो विकास. आता चेंडू थोडासा ओव्हरपी चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण शॉट मिड विकेटच्या दिशेने, मात्र खराब गोलंदाजाकडून थोडेसे खराब चेंडू अडवला जातोय आणि त्यामुळे आपल्या जागी सुरक्षित पोहोचतोय तो. मात्र विकास 1 धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवरती. आता चेंडू फ्लायटेड चेंडू पूर्णपणे चकतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन वेसावतोय आणि मला वाटतं इथे फलंदाज नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो संदीप. 2 बाद 10 अशी धावसंख्या आहे ती घासकोपरी मास्टर संघाची. अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो योगेश. आपल्या संघासाठी आतापर्यंत 3 चेंडू त्याने टाकले, 3 धावा खर्च केल्यात आणि एका फलंदाजाला देखील त्याने बाद केलंय.
तू सांगेल तेव्हा. ओके ओके ओके. दरम्यान योगेश यांचा पुन्हा एकदा लोअर फुल टॉच चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळला जातोय फलंदाजाकडून आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या 2नी पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या धावसंख्येवर. अप्रतिम षटक आतापर्यंत टाकलं जात आहे ते योगेश यांच्या माध्यमातून बाताने मास्टर्स संघासाठी. बाताने मास्टर्स संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आता चेंडू सुंदर ऑन ड्राईव्ह जमिनीलगत चेंडू येतो तो लॉंग ऑनच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे कारण थोडीशी आउटफील्ड खराब आहे आणि चेंडू डायव्हर्ट होत असताना शेवटच्या क्षणाला अप्रतिम चेंडू अडवतोय आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांबरोबर संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या धावसंख्येवरती. योगेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. टाटानगर यांकडून गोलंदाजी करतोय तो योगेश. समोर फलंदाज आहे तो मात्र संदीप. वैयक्तिक 4 या धावसंख्येत फलंदाजी करतोय. आता चेंडू उंची दिलेला चेंडू पायावर आदळतोय. शॉर्ट मिड विकेटमध्ये चेंडू जातोय. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाते. मला वाटतं लेग बाईचा इशारा येतोय. एक अवांतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 15 या धावसंख्येवरती. मला वाटतं 2 षटकांचा खेळ इथे संपतोय. 2 षटकाखेर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या आहे घासकोपरी मास्टर्स संघाची 15 धावा. तिसरं आणि निर्णायक षटक कोणता गोलंदाज घेऊन येतोय ते आता मात्र पाहावं लागतंय कारण गोलंदाजीसाठी येतोय तो महेंद्र. साऊंड सर्व्हिस रिदम बुस्टर्स डीजेचे मालक अर्थात राजू बोरकर यांच्याकडून अप्रतिम डीजे साऊंड सर्व्हिस इथे दिली जाते. खरोखरच राजू बोरकर यांना देखील इथे आभार व्यक्त केले जात आहेत. दरम्यान गोलंदाजीसाठी येतोय तो महेंद्र. आता चेंडू उजव्या बराचसा बार स्वेर चेंडू इथे पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. स्वेर चेंडू घोषित केला जातोय. 22च्या रूपात एक अवांतर धावा. अशा 2 अवांतर धावा या चेंडूवर मिळत आहेत आणि या 2 धावांबरोबर संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवरती. उजव्या बराचसा बाहेर चेंडू होता. पंचाने तो स्वेर चेंडू म्हणून घोषित केला आहे. एकविरा नेटवर्कचे संदीप पाटील यांना देखील इथे सन्मानित केलं जातं आहे. मी आपल्या सर्वांचे लाडके माजी आमदार सन्मान्य श्री अशोकदादा पाटील साहेब यांना विनंती करतोय की केबल नेटवर्क एकविरा नेटवर्कचे मालक अर्थातच आमचे मित्र संदीपदादा पाटील यांना इथे सन्मानित केलं जात आहे. एक सुंदर नेटवर्क इथे पाहायला मिळतं आहे. अर्थातच एकविरा नेटवर्कचे मालक आमच्या सर्वांचे लाडके मित्र अष्टपैलू असा खेळाडू संदीप पाटील यांना इथे सन्मानित केलं जात आहे. आपल्या सर्वांचे लाडके माजी आमदार सन्मान्य श्री अशोकदादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते श्री संदीप पाटील यांना इथे सन्मानित केलं जात आहे. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. संघाची धावसंख्या आहे ती 19. आता मात्र गोलंदाजाला इथे बदल केला जातोय. पंचांमध्ये काहीसा विचार विनिमय इथे होतोय. ते या स्पर्धेसाठी खरोखरच एक अनमोल असं सहकार्य इथे लाभतंय. त्यामध्ये आमचे दिलीप पाटील असतील. दिलीप पाटील खरोखरच एक चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी दिलीप पाटील यांचं देखील लागतं आहे. बाळा पाटील 2 टेनिस क्रिकेट जगतातील एक सितारे देखील आहेत. ओके ठीक आहे. तर आपण पाहतोय की स्टेज देखील एक भव्य स्टेज इथे पाहतोय आणि खरोखरच एक चांगलं विनोद
कळसुलकर यांनी देखील कृपया, आपण जर माझा आवाज ऐकत असाल तर विनोद कळसुलकर यांनी देखील व्यासपीठावर यायचं एक भव्य स्टेज इथे उपलब्ध करून दिलेला आहे. खरोखरच आपलं देखील इथे स्वागत केलं जात आहे. धावसंख्या आहे ती 19. गोलंदाजीसाठी येतोय तो गोलंदाज धनंजय. महेंद्र आणि एकही चेंडू न टाकता 4 धावा मात्र समोरच्या संघाला दिलेल्या आहेत. अर्थातच घासकोपरी मास्टर्स संघाला 4 धावांचा बोनस मात्र मिळतोय. आता मात्र धनंजय गोलंदाजीसाठी येतोय. पहिला चेंडू फुलटॉस आणि अप्रतिम इथे हवेमध्ये चेंडू खेळला जातोय. लॉंग ऑनच्या दिशेने उभा असलेला खेळाडू हा झेल घेतोय. आता मात्र इथे फलंदाज बाद येऊन माघारी तंबूमध्ये परतताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो घासकोपरी मास्टर्स संघाचा. सचिन मैदानामध्ये दाखल होतोय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवर. धनंजय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्जवताना पाहायला मिळतोय. आता चेंडू फुलटॉस आहे. यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने चेंडू पहिल्या टप्प्यानंतर जातोय तो सीमा रेषे बाहेर आणि हा चौकार मात्र पाहायला मिळतोय तो सचिन यांच्या बॅटमधून. तर या तर एक अप्रतिम फटका सचिन यांच्या बॅटमधून. या चौकारावर संघाची धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या धावसंख्येवर. इथे रवींद्र कळसुलकर, आपण जो भव्य स्टेज पाहताय त्या स्टेजचे मालक अर्थातच रवींद्र कळसुलकर साहेब यांना देखील इथे सन्मानित केले जाते. आपल्या सर्वांचे लाडके माजी आमदार सन्माननीय श्री अशोकदादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते रवींद्र कळसुलकर साहेब यांना देखील इथे सन्मानित केलं जात आहे. एक माफक दरामध्ये आम्हाला हा स्टेज इथे उपलब्ध करून दिलेला आहे. त्याबद्दल मी रवी कळसुलकर साहेबांचं देखील इथे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो दिलीप. धावसंख्या आहे ती घासकोपरी मास्टर संघाची धावसंख्या ती 26. धनंजय यांचा पुढील चेंडू. आता चेंडू थोडासा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पुढे सजवून खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज पूर्णपणे चकतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. लेग ब्रेक पद्धतीचा हा मारा अप्रतिम षटक टाकलं जात आहे. धनंजय यांच्याकडून सुरुवातीला महेंद्र यांनी षटक टाकण्यासाठी सुरुवात केली होती, मात्र एकही चेंडू न टाकता संघासाठी 4 धावा, घासकोपरी संघासाठी मास्टर संघासाठी 4 धावांचा बोनस दिला होता. मात्र आता चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू बॅटची कड घेतोय. पहिल्या स्लिपमध्ये चेंडू जातोय. घोषांकित विभागामध्ये चेंडू जातोय. 1 धाव इथे घोषित केली जाते. 3 षटकांचा खेळ इथे संपतोय. ड्रिंक्स ट्रॉली ड्रिंक्स घेऊन मैदानामध्ये जायचंय.
ऑटो रिक्षा रेडी करायची आहे. 3 या षटकांचा खेळ इथे संपतोय. डीजे मांडूप मास्टर्स B40+ संघाचे कर्णधार महेश कोपरकर व्यासपीठावर दाखल झालेले आहेत. त्यांचं देखील इथे हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. हॅलो हॅलो ठीक हॅलो. तर मित्रांनो आज मीरा भाईंदरचा ठाणे वाघ समाजसेवेच्या माध्यमातून 7 समुद्रापार दादांची खरी ओळख आहे. कारण त्यांच्या नावातच विकास आहे आणि एक डॅशिंग पर्सनॅलिटी आपल्या मंडळाचे कार्याध्यक्ष सन्माननीय विकास पाटील दादांचं आगमन. त्यांच्या जोडीला चंद्रकांत पाटील सल्लागार आहेत CM म्हणून खूप प्रसिद्ध त्यांचं नाव आहे. आणि ही जय वीरूची जोडीसुद्धा आज कालचा दिवस कारण जत्रा होती नवघर गावातील म्हणून वेळ देऊ शकले नाही. मात्र आज विकास पाटील आणि चंद्रकांत पाटील दादांचं आगमन आज आपल्या या व्यासपीठावर इकडे होते. आयोजकांच्या वतीने आज मी दादांचं स्वागत. गुड बॉलिंग, अतिशय चांगला चेंडू. थोडासा विचार बदलला फलंदाजांनी जर बघितलं तर. अगोदर थांबले होते मात्र नंतर विचार बदलला आणि 27 यस पुन्हा एकदा फ्लाइट डिलिव्हरी एलिव्हेशन तिकडे व्यवस्थित नाही. नो मॅच लाईन मध्ये तिकडे कव्हर पॉइंटला चेंडू जातोय 1 धावेसाठी आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 28 अग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभाग अग्रिकोळी 40+ मास्टर क्रिकेट स्पर्धा 2022 या क्रिकेटचा महासंग्राम. मित्रांनो विधानसभेचा ठाणे वाघ माजी आमदार अशोक पाटील दादांबद्दल तर भरपूर बोलायचं होतं मात्र वेळ संध्याकाळी तुम्ही या प्लीज या. तुमच्याबद्दल बरेच सारे डायलॉग आम्ही बनवून ठेवलेले आहेत. एक उत्कृष्ट क्रीडा मंडळ आणि या अतिशय चांगले क्रिकेटपट्टू चांगले सोशल वर्कर दादांची अशी ओळख आहे. संध्याकाळी नक्कीच वेळ देतील आपल्याला. या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 29 दोन दिग्गज संघ आहेत मित्रांनो एकमेकांसमोर. घासकोपरी मास्टर्स आणि भाताणे मास्टर्स. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय ते म्हणजे दीपक. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर आपण इकडे बघतोय राजेशला. चौथ्या षटकातील चौथा चेंडू. आमच्या कमेंट्री बॉक्स कडून फ्लाइट डिलिव्हरी टायमिंग नाही बघायचंय. दोन खेळाडूंची टक्कर होईल का एका हातामध्ये. चांगला प्रयत्न, टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. 40+ वय आहे
आम्ही समजू शकतो कडक ऊन आहे आणि आज तर टेम्परेचर जास्त आहे. ओल्याना पोसतोय समिंदर जगतोय 31 आहा पुन्हा एकदा अप्पर कट सचिन तेंडुलकरचा फेवरेट शॉट मित्रांनो कोण विसरेल. आता मात्र बघा 2 धावा तिथे कंप्लीट झालेल्या तिसऱ्या धावेसाठी कॉल देत आहेत. क्या बात आहे. एक चितेची हरण्याची दौड तुम्ही बघतायत या दोन्ही फलंदाजाच्या धावण्याच्या माध्यमातून आणि या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 34. सन्माननीय कैलास किणी दादांना मी इकडे इन्व्हाइट करतोय. मित्रांनो 2 दिवस तुम्ही हे पाणी जे बघतायत पाणी आपण पितोय कैलास किणी दादांच्या मार्फत देण्यात आलेले आहे. तर दादा वेलकम प्लीज या आमच्या व्यासपीठावर. पुन्हा एकदा वेट एंड वॉच चेंडूची वाट बघितली बॅकफूट पंच केला कव्हर पॉइंटला. आता मात्र बघा तिकडे धावण्यामध्ये थोडेसे कमी पडले फलंदाज तिकडे धावचीत बाद दुसरी धाव घेताना. ओल्याना पोसतोय समिंदर देवाची कृपा मावर ओल्याना पोसतोय समिंदर जगतोय आम्ही त्याच्यावर ओल्याना पोसतोय समिंदर. देवान दिलं ना मला कवर पीक दर्याच रेती मिठ आणि मावर ऐशी ही आमची शेतीवर ओल्याना पोसतोय समिंदर जगतोय आम्ही त्याच्यावर क्या बात है. ओल्याना पोसतोय समिंदर. वाले धन्यवाद. पाण्याच्या समुद्रामुळे आज कोळ्यांचं सगळ्या गोष्टी फक्त त्या समुद्रामुळे आहेत असं या गाण्याच्या माध्यमातून डीजेवाल्यांना दाखवायचं होतं. गोलंदाजी मार्कवर तुम्ही तिकडे बघतायत मिस्टर किरण. शेवटचं षटक 5 षटकांचा सामना 2 दिग्गज संघ बातोने मास्टर्स अँड घासकोपरी मास्टर्स. बातोने मास्टर वन द टॉस अँड दे डिसाइड टू फील्ड फर्स्ट. आमंत्रित केलं ते म्हणजे घासकोपरी मास्टर्स 11 या संघाला किरण तेज तर्रार मुंबईकडून. आता मात्र बघा कंट्रोल नाही आउट ऑफ कंट्रोल झाले इकडे आणि या अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली 36चा 36चा आकडा कोण विसरेल. सचिन सरांची पहिली वन डे मॅच न्यूझीलंड संघाविरुद्ध तेव्हा धावा केल्या होत्या 36. फ्लाइट डिलेवरी डिक्लेरेशन झोन मध्ये थोडासा गॅप मिळाला अंपायर सांगतात बॅटनी आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 37. स्टुअर्ट ब्रॉड इंग्लंडचा टेस्ट क्रिकेटमध्ये 37 वेळा 0 बाद झालेला आहे. आज त्यांच्या नावावर खूप मोठा रेकॉर्ड आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिंग्स कोरोनाच्या काळामध्ये मदत केली होती 37 लाखाची कारण धावसंख्या ती म्हणजे 37. किरण एक चांगला रनअप आहे. पाताने तेज एक्सप्रेसचा पुन्हा एकदा शॉट ऑफ प्लेन बॅटच्या वरच्या कडीला चेंडू लागून लॉंग स्टॉप रिझन मध्ये पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये तिकडे चेंडू जातोय आणि या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते 38. यस मित्रांनो आज आपल्या 40+ सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे कार्याचे अध्यक्ष म्हणजेच कार्याध्यक्ष विकासाच्या माध्यमातून समाजसेवेच्या माध्यमातून आज खरोखर दादांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. पुन्हा एकदा किरण लाईन तिकडे व्यवस्थित का नाही किरणची सगळ्यांना प्रश्न पडला असेल. मात्र व्हेरिएशन तुमच्याकडे पाहिजे लाईन तुमच्याकडे पाहिजे तर तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 39. वन डे क्रिकेटमध्ये 2 फलंदाज 39 वेळा पायचीत बाद झालेले आहेत. एक इंजमाम उलक आणि दुसरे सचिन रमेश तेंडुलकर.
फ्लाइटेड डिलिव्हरी पुन्हा एकदा फक्त खडे खडे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. बायचा तिकडे इशारा देत आहेत. डिक्लरेशन झोन मध्ये तिकडे चेंडू जाऊन एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 40. रमेश सिप्पी शोले चित्रपट कितने आदमी थे हा संपूर्ण डायलॉग शूट करण्यासाठी 40 दिवस लागले होते रमेश सिप्पी सरांना. तोच आकडा इकडे समोर येतोय तो म्हणजे 40. किरणला तुम्ही बघतायत गोलंदाजी मार्कवर धावसंख्या ती म्हणजे 40. गास्कोप्री मास्टर्सचा 41 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा बघायचं आहे एक धाव तिथे मिळते. या एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 42. 42. किरण धावसंख्या 42. 5वं षटक शेवटचं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू शॉट ऑफ प्लेन पुल द वे रिकी पॉन्टिंग स्टाईल. हा चेंडू जातोय बघा दमदार वजनदार शानदार ब्रँडेड षटकार. Yes, आमचे गुणलेखक सांगतायत षटक संपलेलं आहे. येताले देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर बनाविला. येताले एक वाईट टाकला का दोन? मी पाहिलाय. दोन ना. एक चेंडू शिल्लक आहे. 48. 48. हा एज लागतोय बघा. गुड कलेक्ट नाव दॅट्स अ विकेट कीपर. आता मात्र बघा स्वतःला सावरून घेतलं किरणने आणि थोडस लेंथ मध्ये काहीतरी चेंज ऑफ पेस केला आणि फलंदाज बाद. आमच्या व्यासपीठावर सन्माननीय महेश कोपरकर साहेबांचं आगमन इकडे झालेलं आहे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी या आयोजकांना इकडे विनंती करत आहे. मंडळाचे आपल्या कार्याध्यक्ष सन्माननीय विकासदादा पाटील. कालची जत्रा झाली दादा हनुमान जयंती निमित्त. यस नवघर गावामध्ये जस दादा बोलतायत मी कुठेही जात नाही मी येईन टेन्शन घेऊ नका. तर 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या टोटल इकडे झाली ती म्हणजे 48. 48. 49 धावा करायच्या तर 30 चेंडू मध्ये बाताने मास्टर संघाला
अतुला मास्टर्स अँड नवगर मास्टर्स ए ही मॅच खूप रंगतदार होणार आहे मित्रांनो. नवगर मास्टर्स ए संघासाठी या पाठिंबा देण्यासाठी या विकास पाटील दादा, सर्व नवगर ग्रामस्थ, चला टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन्सना आम्ही पुन्हा एकदा दिलीप पाटील दादांना तिकडे विनंती करतोय. आगरी आणि कोळी चंद्रकांत पाटील दादा त्यांच्या शुभ हस्ते या पुढच्या मॅचचा टॉस बॉक्समध्ये केला जाईल. दिलीप पाटील दादा तिकडे जोडीला आहेत. चंद्रकांत पाटील दादा आपल्या मंडळाचे सल्लागार, एक काळ गाजवला चंद्रकांत पाटील दादांनी, काय बॅटिंग करायचे त्यावेळेला, आणि आज समाजसेवेच्या माध्यमातून सुद्धा दादा बॅटिंग करतायत. 30 चेंडू आणि धावा करायच्या 49. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला तुम्ही बघताय जयदीपला, नॉन स्ट्राईकला तुम्ही बघतायत हेमराज. तर हेमराजला आता राज करावा लागेल. बघायचं आहे 30 चेंडू आहेत, 49 धावा, आणि बॉलिंग मार्कवर आपण इकडे बघतोय गोलंदाजी मार्कवर ज्यांच्या नावातच आहे विजय. यस, चंद्रकांत पाटील दादा एक चांगले कबड्डीपटू सुद्धा होते मित्रांनो, आणि खरोखर अभिमान वाटतो. आज आपल्या मंडळाचे सल्लागार आहेत 2 कॅप्टन दिलीप दादा तिकडे आहेत. नवगर मास्टर ए संघातर्फे अतुला मास्टरचे कॅप्टन यस कोण म्हणेल, नवगर मास्टर ए दिलीप दादा कॅप्टन. वॉज द कॉल, आगरी का कोळी? यस, नवगर मास्टर ए वॉन द टॉस अँड डिसाइड आफ्टर सम टाइम डिसिजन. थोड्या वेळात मी तुम्हाला तिकडे सांगेन. यानंतरची मॅच आहे विजय. पहिला चेंडू डॉट टाकून थोडासा कॉन्फिडन्स वाढतोय खास विजय यांचा. आता मात्र बघा लाईन नाही, पहिला चेंडू डॉट टाकला, आत्मविश्वास वाढला होता, आणि दुसरा चेंडू आउटसाइड लेग स्टंप चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये. श्री गणेश स्टार्ट ऑफ द फाउंडेशन भाताने मास्टर क्रिकेट संघासाठी धावसंख्या इकडे होते ती म्हणजे तब्बल 2. अजूनही 47 धाव्यांची गरज आहे. 49 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या ती म्हणजे बिनगडी बाद 2. फुल टॉस चेंडू ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक खेळाडू बघा किती वेगाने तिकडे येतोय, गाडी सुटली तिकडे, शिटी वाजणार का? गुड फिल्डिंग, गुड थ्रो, फलंदाज तिकडे बाद. धन्यवाद. नवीन फलंदाज मिस्टर प्रभाकर, आणखीन एक चांगला अनुभव भाताने मास्टर क्रिकेट संघासाठी. आज एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. जर बघितलं तर जयदीप आणि प्रभाकर 49 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या षटक प्रगतीपथावर आहे. एक गडी बाद भाताने मास्टर्स क्रिकेट संघ. यानंतरचा सामना आहे मित्रांनो नवगर मास्टर्स ए आणि अतुला मास्टर्सचा. एक चांगलं आयोजन आपण बघितलं अतुला मास्टर क्रिकेट संघातर्फे. शटअप लेन यसचा स्क्वेअर करायचा होता, मात्र गली रिजन मधून मला वाटतं डिक्लेरेशन झोन मध्ये तिकडे चेंडू जातोय. एका धाव्यासाठी एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 4. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ आगरी कोळी 40+ मास्टर्स क्रिकेट स्पर्धा 2022 स्वतः आयोजक आहेत भांडूप मास्टर्स ए संघ. उत्कृष्ट क्रीडा मंडळ इतिहासाची नगरी पंढरी म्हणून ओळखले जाणारे हे भांडूप गाव आहे. 4 विजय. स्टेप आउट झाले, पुढे आले, एलिव्हेशन तिकडे व्यवस्थित नाही. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक खेळाडू आहे, कलेक्ट करतो. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 5. यस, वन डे क्रिकेटमध्ये रेकॉर्ड आहे विराट कोहली सरांचा. लागोपाठ 5 मॅचमध्ये 5 अर्धशतक, आणि तो रेकॉर्ड करून त्यांनी श्रेयस अय्यर यांचा रेकॉर्ड ब्रेक करून टाकला, कारण आकडा आलाय तो म्हणजे 5.
एक शॉर्ट पॉइंट तुम्ही बघताय त्या डीप स्क्वेअर कव्हर डीप कव्हरला एक खेळाडू आहे. पुन्हा एकदा थोडासा सुपली स्टाईल मध्ये खेळायचा होता पण मला वाटतं प्रभाकर दादांना लेग बायचा तिकडे इशारा येतोय या आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 6. तू भी हस बेसावी गावानो तुझे पुंजेला जमलाय गो लोक सारा देवलानो तुझे पुंजेला जमलाय बघ लोक सारा देवलानो तुझे पुंजेला जमलाय गो लोक सारा देवलानो. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. पहिला डॉट गेला, दुसरा वाईट आला, त्याच्यानंतर विकेट आली, त्याच्यानंतर सिंगल्स आली, परत एक सिंगल आणि सिंगल. एक चेंडू बाकी असे सांगतात स्कोरर. धावसंख्या 6. धावा करायच्यात 49. 49 विजय गोलंदाजी मार्कवर तिकडे आहेत. 2 फलंदाज तुम्ही इकडे बघताय. जयदीप एन प्रभाकर एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. मी अगोदरच सांगितलं होतं धावा थोड्याशा जास्त आहेत तिकडे. पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावर सन्माननीय चंद्रकांत पाटील दादांचं आगमन इकडे होतंय. आपल्या मंडळाचे सल्लागार आहेत. एक चांगले कबड्डीपट्टू, एक काळ गाजवला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरपूर खेळल्यात चंद्रकांत पाटील दादांनी. आज शेवटचा चेंडू फुल लेन डिलिव्हरी मिड ऑफ वरून बघा जातोय डीप लॉंग ऑफला. दुसऱ्या धावेसाठी कॉल देतील का? 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 8. षटक संपते पहिलं, धावसंख्या ती म्हणजे 8. दर्यावरी आमचे डोले होरी घेऊन माशांच्या डोलीनं आम्ही भाऊ साथीचे कोली आम्ही हाऊ साथीचे कोली दर्यावरी आमचे डोले होरी घेऊन माशांच्या डोलीनं आम्ही भाऊ साथीचे कोली आम्ही हाऊ साथीचे क्या बात आहे. धन्यवाद. हेच कोळी लोकांचा आणि इतिहास खूप मोठा आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज मालवणचा किल्ला मला आठवला. वेळ भेटल्यावर तुम्हाला सांगेन काय केलं होतं कोळी लोकांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी. नवीन गोलंदाज तिकडे तुम्ही बघतायत महेश. मात्र आजच्या दिवशी आम्हाला वचन दिले महेश मकवाना सरांनी का वेळ भेटल्यावर आज सदिच्छा भेट देण्यासाठी महेश मकवाना सर सुद्धा इकडे येतील. धावसंख्या ती म्हणजे 8. दुसरं षटक प्रगतीपथावर महेश यांच्या मार्फत. चला जास्त वेळ घेऊ नका दादा प्लीज. एकतर फायनल वाढलेली आहे, प्रेझेंटेशन आहे, थोडा तरी अंधार जाळा. 1 मिनिट सुद्धा तुम्ही या ग्राउंडची खासियत आहे उभं राहू शकत नाही. अरे बापरे, पहिला चेंडू लासित मालिंगा स्टाईल आउट ऑफ कंट्रोल आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 9. ब्रॅन लारा 9 द्विशतक टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर आहेत. पुन्हा एकदा वेगाने शॉट ऑफ लेन कव्हर पॉइंटच्या बाहेर तिकडे चेंडू जातोय. या कलेक्ट करतायत. दॅट्स अ व्हेरी गुड कलेक्ट नाव. आता ही गाडी सुटली, चेंडू सापडला नाही, बॅकअपला तिकडे कोण आला नाही. एकतर बघायचंय फक्त धावा धावा आणि धावा. मात्र अंपायर सांगतील किती धावा. रवी पाटील एज अ कॅप्टन. जिंकण्याचा आनंद आहे, आनंद असला पाहिजे. यस अंपायर 3 ना? यस. आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 12. मयंक अग्रवाल टेस्ट क्रिकेटमध्ये 12 इनिंगमध्ये 2 द्विशतक करून सर डॉन ब्रॅडमॅनचा त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केला होता. धावसंख्या ती म्हणजे 12. प्रभाकर स्ट्राईकला तुम्ही बघतायत. मी सांगितलं होतं एक स्टायलिक फलंदाज आहे. पुन्हा एकदा थोडासा सुपली स्टाईल मध्ये हा चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 13. शैलेश दादा हार्दिक शुभेच्छा पुढच्या मॅचला म्हणजे टिवरीच्या मॅचला.
यस फलंदाज सांगतायत धावसंख्या ती म्हणजे 13 धावा करायचे आहेत 49 49. दुसरे षटक प्रगतीपथावर 5 षटकांचा सामना आहे मित्रांनो. आजचा संडेचा दिवस, रविवारचा दिवस, आनंदाचा दिवस, सुट्टीचा दिवस, तिखट खाण्याचा दिवस. जेवायला सुरुवात झालेली आहे, सगळ्यांनी जेवून घ्यायचं आहे. आता मात्र पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप चेंडू होता, मात्र तो कलेक्ट केला प्रभाकर दादानी. डॉट चेंडू तिकडे जातोय. गोलंदाजी मार्कवर आहे तो म्हणजे आपण महेशला इकडे बघतोय मित्रांनो. टेनिस विश्व आठवलं महेश मकवाना. तब्बल 7 भाऊ एका संघामध्ये खेळायचे, हा सुद्धा रेकॉर्ड आहे. यस क्या बात आहे. नवघर मास्टर ए संघाचं बघा आगमन आपल्या या मैदानात. अविनाश दादा, नागेश दादा, दॅट्स अ ग्रेट प्लेयर मिस्टर सँडी, संदेश पाटील, हरेश, सगळे खेळाडू आम्हाला इकडे दिसतात. जोडीला कोण आहे? ईश्वर गॉड, भगवान जोडीला आहेत. आजचा इतिहास संदेश पाटील घडवणार का? यस, आपल्या मंडळाचे अध्यक्ष, सगळ्यांचे लाडके, सम्राटांचे बादशाह, क्रिकेटचे बादशाह, समाजसेवेचे बादशाह, संस्थाचे पण बादशाह, अध्यक्ष भगवान पाटील चा आगमन इकडे होते. त्यांच्या मागे कोण आहेत? ओल्ड इज गोल्ड आणि नित्यांत प्रेम क्रिकेटवर असणारे सन्माननीय विवेक पाटील दादा. वेलकम, सुस्वागतम. हे अंपायर क्लीन बोल्ड झाला का फलंदाज? धन्यवाद. बॅटिंगला राजेश तिकडे जातोय. नवीन फलंदाज राजेशला तुम्ही तिकडे बघतायत. महेश, यस गुड बॉलिंग. चेंडू पडल्यावर बघा किती वेगाने आतमध्ये येतोय. फक्त जागेवरून खडे खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला होता. अगोदरच जेव्हा आम्ही इकडे आलो पहिल्या दिवशी पिच रिपोर्ट केला होता. इट इज अ कॉन्क्रीट विकेट, खूप फास्ट विकेट आहे. इंडियन क्रिकेटमध्ये बघितलं तर मग ऑस्ट्रेलियाची वाका विकेट ही जगातली सगळ्यात फास्ट विकेट. आता पुन्हा एकदा आउट ऑफ कंट्रोल लेग स्टंप चेंडू, व्हाईटचा तिकडे इशारा येतोय आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 14. 49 धावांचं टार्गेट आहे बातानी मास्टर्स क्रिकेट संघासमोर. फुल टॉस चेंडू, लॉलीपॉप होता, अपील केला तिकडे जास्त. शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये तिकडे चेंडू जातोय. एक धाव तिथे मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 15. दीप लॉंगांचे आपले खेळाडू बघा थोडंसं एक्साइट तिकडे होत आहेत. का चेंडू कुठे टाकला पाहिजे थोडंसं कानमंत्र तिकडे देत आहेत. यस, थोडासा ब्रह्मास्त्राचा उपयोग करताना पुन्हा एकदा बघायचं आहे. या डीप ऑर्थोडॉक्स लॉंगनला तिकडे चेंडू जातोय, कलेक्ट करतायत. दॅट्स अ व्हेरी गुड कलेक्ट नाव. चांगलं क्षेत्ररक्षण आपण तिकडे बघतोय. एक धाव तिथे मिळते आणि एका धावेने जर बघितलं तर इकडे षटक संपते. दुसरं धावसंख्या ती म्हणजे 16. सरासरी 8ची आहे. धन्यवाद धन्यवाद. अमियाव जातीचं कोळी कोण विसरेल अभिलाषा मात्रे सीवूड धारावे आपल्या हिंदुस्थानाला कबड्डीचा वर्ल्ड कप मारून दिला. 16
8ची सरासरी आहे. 2 षटकं संपलेली आहेत. 49 धावा तुम्हाला करायच्या आता. आज नवगर मास्टर ए संघ फुल टू भरलेला आहे. आत्ताच आगमन मित्रांनो झालं मीरा भाईंदरचा वंडर बॉय टायगर क्रिकेटर म्हणून ज्यांना आम्ही म्हणतो मिस्टर उदय पाटील. मॅन फ्रॉम नवगर आज फुल साईट आहे नवगर मास्टर ए संघाची. कालचा दिवस गाजवला शेंडोबा मास्टर्स कासा रोडवली ए या संघानं. आज गाजवतील का नवगर मास्टर्स ए संघ. येणारी वेळ सांगेल. दुपारचं सत्र इकडे चालू आहे. क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही बघताय. आता आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभागातील सर्व संघांना आम्ही इकडे आमंत्रित केलेलं आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा आगरी कोळी 40+ मास्टर्स क्रिकेट स्पर्धा 2022 चा प्रमुख आयोजक भांडूप मास्टर्स ए. दोन दिग्गज अंपायर तुम्ही बघताय. स्क्वेअर लेग अंपायर अजय मेहरा सर सिनियर क्रिकेटर अँड सिनियर अंपायर आहेत अँड महेंद्र पाटील. रमेश कळसुलकर सर अँड अजय किनी व्हेरी स्ट्रिक्ट अंपायर इन टेनिस क्रिकेट वर्ल्ड. विजय वाडियेकर कालपासून आम्हाला इकडे जॉईन झालेले आहेत. युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही NXT लाईव्ह लगेच टाईप करा. तुम्हाला ही मॅच लाईव्ह तुम्ही बघू शकता. प्रनिल पाटील मनीष पाटील हे प्रोप्रायटर आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. अजय अतुलची ही जोडी आहे. त्यांना साथ देतोय तो म्हणजे मयूर पाटील. डीजेवाल्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर मिस्टर राजू बोरकर, जयेश आणि स्कोरर मितेश म्हात्रे यांना केतन पनवेलकर आमच्या उजव्या साईडला इकडे बसलेले आहेत. केबल नेटवर्क संदीप पाटील, एकविरा नेटवर्क या नेटच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा तुम्ही इकडे बघतायत. गोलंदाजी मार्कवर आहे तो म्हणजे दीपक. धावसंख्या 16 च्या कॉमेंट्री बॉक्स सोडून पहिला चेंडू. स्टाईल बघितली तर नवगर मास्टर ए संघाचा नागेश मला आठवला. त्या स्टाईल मध्ये दीपकला बघितलं इकडे. पहिला चेंडू डॉट लागतायत. बातोनी मास्टर्स 49 धावांचा पाठलाग करताना यस आता इनसाइड एज तिकडे चेंडू लागतोय. डिक्लेरेशन झोन मध्ये तिकडे चेंडू जातोय एका धावेसाठी आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 17-17. अविनाश पाटील द ग्रेट क्रिकेटर लेजंड क्रिकेटर आहेत. नवगर गावातील म्हटलं तर मग भगवान पाटील, विवेक पाटील, राजू पाटील, अविनाश पाटील, अशोक राऊत. पुन्हा एकदा दीपक विठ्ठलाप्रमाणे बघा दोन्ही कमरेवर आपले हात ठेवलेले आहेत. थोडासा गेम प्लॅन फिल्डिंग मध्ये करतायत. डीप स्वीपर कव्हरला एक खेळाडू त्यांनी थोडासा सावलीमध्ये पाठवलेला आहे. मात्र आमच्या डाव्या साईडला जे झाड आहे ना त्यांना फुलं तर आहेत मात्र त्या झाडावर बघा बाटल्या सुद्धा आहेत. ही खासियत आहे त्या झाडांची. पुन्हा एकदा मिड ऑफ वरून बघा स्टेट लेन मध्ये कलेक्ट करता करता थोडासा उशीर झाला, चूक झाली मित्रांनो. आणि क्रिकेट काय काही असून दे चुकीला माफी नसते कधी. 2 धावा तिथे कंप्लीट करतायत आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 19. दीपक एक शॉर्ट पॉइंट तुम्ही बघतायत. एक स्वीपर कव्हर, एक डीप कव्हरला डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप वाइडिश लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग अँड शॉर्ट स्क्वेअर लेग ॲज अ कीपर अँड बॉलर. हे क्षेत्ररक्षण आहे. पुन्हा एकदा बघा चेंडू पडल्यावर कॉन्क्रीट विकेटवर किती जोरात जातो मित्रांनो. या आताच तुम्ही इकडे बघितलं असेल 49 धावा जास्त आहेत मात्र विश्वास पाहिजे. 11च्या 11 खेळाडूंना मी माझ्या संघाला विजय प्राप्त करून देऊ शकतो. दीपक 5वा चेंडू. पुन्हा एकदा थोडासा फुल लाईन डिलिव्हरी बघायचं आहे. स्वतः कलेक्ट करतायत. लगोडी स्टाईल मारतील का कारण बॅकअपला कुठलाच खेळाडू नव्हता. स्वतःला सावरून घेतला, संयम बाळगला आणि एका धावेने संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये तिकडे जाऊन पोहोचते ती म्हणजे 20. कोण विसरेल DY पाटील, हार्दिक पांड्या 156 धावा करताना 20 षटकार मारले होते DY पाटीलला. एक T20च्या क्रिकेटमध्ये तोच आकडा इकडे येतोय तो म्हणजे 20. 20 धावा झालेल्या आहेत. 49 धावा करायच्या आहेत. यास थोडासा हेलिकॉप्टर शॉट आपण इकडे बघितला. एक धाव तिथे आरामात मिळते. एका धाव्याने एक शुभ आकडा तिकडे समोर येतो म्हणजे 21.
12 चेंडू 28 धावा. का होऊ शकत नाही? होऊ शकतात ना. मनामध्ये पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे. आज मला माझ्या नावासाठी नाही, आज मला माझ्या गावासाठी खेळायचं आहे. ही लढाई आहे मित्रांनो नेतृत्वाची, एक अस्मितेची लढाई तुम्ही बघतायत. 12-28. कॅप्टनला प्रश्न पडलाय, चौथं षटक कोणाला द्यायचं? यस, सन्माननीय भांडूप मास्टर मधुवंचन दादांचं एक स्वप्न होतं खूप मोठं मित्रांनो. 2 वर्ष कोरोनाचा काळ होता, स्पर्धा भरवली गेली नव्हती, कसं काय करायचं. मात्र सगळ्या मावल्यांना हेड्स ऑफ आहे, मानाचा मुजरा. अतिशय चांगली अप्रतिम मेहनत तुम्ही बघतायत या स्पर्धेसाठी, या ग्राउंडसाठी. 12-28. चला दादांनो लवकर करा, फायनलचा सामना आहे, प्रेझेंटेशन आहे. आज संपूर्ण संघ नवगर मास्टर्स अचोला मास्टर्स सुद्धा बलवान संघ आहे. ती लढाई बघायला खूप मजा येईल, स्पेशल क्रिकेट मधली असेल मित्रांनो, लक्षात ठेवा. 12 चेंडू 28 धावा. गोलंदाजी मार्कवर येतोय दिलीप. हो क्या बात आहे, एक्स्ट्रा बाउन्स बघा. आणि ही परफ्यूम डिलिव्हरी टाकली होती 1983 ला माल्कम मार्शल सरांनी श्रीकांत सरांना. आणि ही डिलिव्हरी टाकल्यानंतर श्रीकांत सरांनी थोडासा नाकाला हात लावला, तर माल्कम मार्शल सरांना वाटलं का त्यांना चिडवलं म्हणून. त्याच्यानंतर काय झालं थोड्या वेळात मी तुम्हाला सांगेन. त्या डिलिव्हरीची आठवण करून देतात. 11-28. पुढचा चेंडू बॅकअप, थोडासा बॅकफुटला गेले, शॉर्ट प्लेन होता, खेळाडू तिकडे आहे आणि तिकडे कॅच व्यवस्थित सापडत नाही, मात्र कलेक्शन चांगलं आहे. दहा चेंडू 26 धाव्यांची गरज भातानी मास्टर्स. 10 गेंदे 26 रन, 10 चेंडू 26 धावा. येस, यानंतरचा सामना नवगर मास्टर्स वन द टॉस. 10-26. उडता चेंडू, नो मॅन्स लाईन. 3 ते 4 क्षेत्ररक्षक तिकडे आलेले आहेत. क्या बात आहे बघा. 9 चेंडू 23 धावा. एक धाव खूप महत्वाची असते मित्रांनो. नारंगीला एक आता स्पर्धा झाली. घोडबंदर मास्टरचा होता विक्रम. 2 चेंडू मध्ये 1 धाव्यांची गरज होती. 5वा चेंडू धाव घेतली असती, मात्र विक्रमने ती घेतली नाही. थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स झाला आणि शेवटचा चेंडू त्या गोलंदाजाने डॉट टाकला. घोडबंदर मास्टर्स क्रिकेट संघ कधी आयुष्यात तो एक आकडा विसरणार नाही. नऊ चेंडू 23 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवर तुम्ही दिलीपला बघतायत. 9-23. एखादा षटकार चमत्कार आणू शकतो. स्टेप आउट झाले स्टेट लेन मध्ये. सक्सेसफुल 1 बाउन्स बघायचं, कलेक्ट करतील का? थांबून घेतलं. 8 चेंडू 22 धावा. हळूहळू ही मॅच बघा थोडीशी लांब होत चाललेली आहे. 8-22. जयदीप आहेत, अपेक्षा जास्त आहेत. 8 चेंडू 22 धावा. स्ट्राईकला तुम्ही राजेशला बघतायत, आणखीन एक अतिशय चांगला फलंदाज. 8-22 मध्ये 2 चेंडू महत्वाचे आहे. यस, पाणी. यस, आयोजकांना विनंती आहे, कारण बघा ऊन आजचं टेम्परेचर खूप आहे हो. आम्हाला तरी सावली आहे, मात्र त्या बिचारे अंपायर्स आहेत जे खेळाडू आहेत ते उन्हामध्ये खेळत आहेत. ऑफ साइडला तिकडे चेंडू जातोय, बघायचं आहे. 1 धाव तिथे कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी तिकडे कॉल दिला. 7 चेंडू आणि 21 धावा. या नवऱ्याचा रुबाब मोठा, अप्पू टोईवर त्यानं बांधलाय.
लगीन गारी गारी चालली गो एका मनी गारी चालली गो एका मनी क्या बात आहे. आता सध्या डीजे वाल्याची गाडी तर आगीन गाडी जोरन चाललंय, मात्र या दोन्ही फलंदाजाची गाडी जोरन जाईल का? एक्सलेटरवर पाय ठेवायला लागेल. 7 चेंडू 21 धावा. येस 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 नरेश पाटील सांगतात बघा, आयुष्यामध्ये क्रिकेट नाही काही असून दे, 70% तुमची जर मेहनत असली ना, 30% लक फॅक्टर लागतच लागतं, नशिबाची साथ लागते. 7-21. आहा, लाफ करायचा होता अनसक्सेसफुल तिकडे होत आहेत. आता 6 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. येस आमचं आज व्यासपीठ इकडे फुललेलं आहे. सर्व आमचे मान्यवर तिकडे आहेत. अध्यक्षांपासून कार्याध्यक्ष थोड्याच वेळात पुन्हा एकदा इकडे येतील. सल्लागार सर्व ॲज अ क्रिकेटर म्हणून ओल्ड इज गोल्ड. 6-21. मित्रांनो 6 चेंडूमध्ये आम्ही 42 धावा होताना बघितलेल्या आहेत. 6 चेंडूमध्ये 36 धावा होताना बघितलेल्या आहेत. 6 चेंडूमध्ये 39 धावा होताना बघितलेल्या आहेत. आणि क्रिकेटच्या इतिहासामध्ये एका चेंडूमध्ये 286 धावा होताना सुद्धा बघितलेल्या आहेत. 1800 दशकामध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर तो इतिहास घडला होता, एका चेंडूमध्ये 286 धावा. मात्र इकडे पाहिजेत 6 चेंडूमध्ये 21 धावा. गोलंदाजी मार्कवर नावातच ज्यांच्या सचिन आहे, एक ऑलराऊंडर खेळाडू, एक जबरदस्त पर्सनॅलिटी. सचिन देव बर्मन, सचिन पिळगावकर, सचिन तेंडुलकर आणि हा सचिन. नाद नाही करायचा मित्रांनो, लक्षात ठेवा. 6 चेंडू 21 धाव्यांची गरज. 2 दिग्गज फलंदाज आहेत. स्ट्राईकला मी बघताय धनंजय. सचिन पहिला चेंडू आउट ऑफ कंट्रोल, अक्रॉस लाईनच्या बाहेर चेंडू तुम्ही इकडे बघतायत. ॲज अ प्रेशर बघतोय सचिनचा. आम्ही वाईटचा तिकडे इशारा देत आहेत. 6 चेंडू 20 धावा. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय प्रणय पवार यांचा सत्कार करण्यासाठी मी सन्माननीय भगवान पाटील अध्यक्ष साहेबांना इकडे विनंती करतोय. एज लागते. 5-19. 5 चेंडू 19 धावा. येस खेळाडू सांगतायत गुड लाईन, अतिशय चांगली लाईन आहे सचिन. आणि सचिनची खासियत आहे कारण ते लगेच कमबॅक करतायत. येस दादांचं स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा सन्माननीय भगवान पाटील जे आपल्या सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांना इकडे विनंती करतोय. पुन्हा एकदा आता लाईन बेटर नाही, आता पुन्हा एकदा थोडंसं जास्त ऑफ्टमच्या बाहेर गेला. पाच चेंडू 18 धावा. येस पुन्हा एकदा आमच्या डॅशिंग पर्सनॅलिटी, आमचे मार्गदर्शक भांडूप गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सन्माननीय चंद्रकांत भोईर दादांचं आगमन. चंद्रहास भोईर दादांचं आगमन. भांडूप गावातील एक सूर्यासारखे तेज आहेत मित्रांनो, समाजसेवेच्या माध्यमातून वाघापेक्षाही तरबेज दादांचं आगमन आमच्या आज इकडे व्यासपीठावर होते. दादा वेलकम, गुड आफ्टरनून, सुस्वागतम. चार चेंडू 17 धावा. सचिन पुन्हा एकदा बघा थोडस चॉप करतायत. 3 चेंडू 16 धाव्यांची गरज आहे. व्यासपीठावर सर्व सन्माननीय प्रमुख पाहुणे इकडे उपस्थित झालेले आहे कारण आता शेवटचा दिवस आहे आणि जेव्हा प्रेझेंटेशन म्हणजे फायनलच्या आणि सेमीफायनलच्या मॅचला इकडचे रसिक प्रेक्षक खचाखच प्रेक्षक, कारण रसिकांचं तेवढं क्रिकेटवर प्रेम आहे. पुन्हा एकदा सचिन. आज सचिनची लाईन जास्त ऑफ्टमच्या बाहेर का जाते? धन्यवाद. वाईटचा तिकडे इशारा. तीन चेंडू 14 धावा.
शिटी वाजते इकडे. आज संडेचा दिवस आहे, कुकरच्या शिट्या तर भरपूर वाजल्यात, मात्र इकडे सचिनची शिटी वाजते असं म्हणायला हरकत नाही. क्या बात आहे, गुड बॉलिंग. थोडेसे नाराज होते आहेत कारण यष्टीरक्षक यांच्या हाताला चुकून तिकडे चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये, डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 चेंडू 13 धावा. आता 3-13 कोणाचे बसतील हे मला माहिती नाही. 2 चेंडू 13 धावा. 2 चेंडू 13 धावा. एखादा वाईट बॉल, नो बॉल चमत्कार आणू शकतो, एखादा षटकार. याच फ्लाइटेड डिलेव्हरी, लो फुल टॉस चेंडू डीप लॉंग आपला तिकडे जातोय. एकच धाव तिथे कंप्लीट होतोय. या 1 चेंडू 12 धावा. इतिहास घडलाय मित्रांनो. 1996 ला टेनिस विश्वामध्ये MHB कॉलनी बोरोली 1 चेंडू 12 धावा. नो बॉलला षटकार मारला होता नर्मदा रुजींच्या कमळाकरने. आता मात्र बघा पुन्हा एकदा लो फुल टॉस चेंडू, थोडासा फ्लाइट दिला सचिन दादानी आणि इथे मला वाटतं चेंडू चौकार जातोय, मात्र काय फायदा होणार नाही कारण 1 चेंडू मध्ये 12 धावा करायच्या होत्या. आणि अशा प्रकारे जर बघितलं तर घासकोपरी मास्टर्स क्रिकेट संघ इकडे विजयी ठरतोय. विजयी संघाचे अभिनंदन. सन्माननीय चंद्रहास भोईर आज चंद्रकांत पाटील दादांच्या शुभ हस्ते एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे चंद्रहास भोईर. मित्रांनो समाजसेवेच्या माध्यमातून का होईना आज ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे चंद्रहास भोईर दादा. डॅशिंग पर्सनॅलिटी चंद्रकांत